श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, चातुर्मासामध्ये आपल्याला काही नियम पाळायचे आहेत आणि आपण जर चातुर्मासात नियम पाळले तर हरिविष्णूची आपल्यावर कृपा प्राप्त होते आणि आपली कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होते. तसेच चातुर्मासामध्ये आपण जर नियम पाळले तर आपल्या घरी लक्ष्मीचा वास हा सदैव राहतो. श्री स्वामी समर्थ. तर आजच्या आपण या व्हिडिओमध्ये कोणते नियम चातुर्मासात पाळायचे आहे हे आपण पाहणार आहोत. तर अखंड लक्ष्मीची प्राप्ती जर व्हायची असेल तर हे नियम जरूर तुम्ही पाळा. हिंदू धर्मामध्ये चातुर्मासाला अनन्य असे महत्त्व आहे. चातुर्मासाचा प्रारंभ हा 26 जुलै 2026 रविवार देवशयनी एकादशीपासून सुरू होत आहे. चातुर्मास समाप्ती 22 नोव्हेंबर 2026 देव उठणी प्रबोधनी एकादशीपासून समाप्त होते. आता या काळात भगवान विष्णू योगनिद्रेत असल्याचे मानलं जातं. या काळात जप, तप, दान, व्रत, असात्विक आहार आणि इतर नियमांचे पालन करण्याचा देखील विशेष असे महत्त्व आहे. चातुर्मास म्हणजेच काय, तर हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या 4 महिन्याचा काळ असतो. याला चातुर्मास असे म्हणतात. चातुर्मास म्हणजे 4 महिने, आषाढाचे 20 दिवस, श्रावण, भाद्रपद, अश्विन हे 3 महिने पूर्ण आणि कार्तिक महिन्याचे पहिले 11 दिवस. सर्वसामान्य लोक चातुर्मासात एखादे व्रत करतात तर काही नियम पाळतात. या काळात हिंदू धर्मात अनेक व्रत उपासना केले जातात. या काळात हिंदू धर्मात वर्णल्याप्रमाणे काही संस्कारापैकी मुंज, पवित्र संस्कार, विवाह, दीक्षा, ग्रह, यज्ञ, गृहप्रवेश, भूदान इत्यादी शुभकामे केली जात नाहीत. तर आपण चातुर्मासात काय नियम पाळायला पाहिजे, तर गणपतीला दररोज लाल फूल म्हणजेच तुम्ही जास्वंद देखील वाहू शकता. लाल फूल नित्य नियमाने आपल्याला लाल फुलाचे गणपतीला अर्पण करावयाचे आहे. त्यामुळे गणेशाची कृपादृष्टी आपल्यावर राहते. तसेच चातुर्मासात 4 महिने दररोज तुळशीसमोर हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. चातुर्मासाच्या काळात 4 महिने दररोज महादेवाच्या पिंडीवर दूध आणि दह्याने अभिषेक करावयाचा आहे. या काळात 4 महिने दररोज शक्य असल्यास तुळशीसमोर तुपाचा दिवा हा अवश्य लावा. चातुर्मासात काही लोक 4 महिने एकच वेळ जेवण करतात आणि काही जण तामसिक भोजनाचाही त्याग करतात. चातुर्मासात प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी एखाद्या सुवासिनी स्त्रीला किंवा सुवासिनी स्त्रीची म्हणजे सौभाग्य स्त्रीची आपल्याला ओटी भरावयाची आहे. चातुर्मासात 4 महिने सुंदरकांड, गीता आणि रामायणाचे पठण अवश्य करावयाचे आहे. माणसाच्या जीवनासाठी हे खूप फलदायी आणि पुण्यदायी आहे. या चातुर्मासात दान करणे हे विशेष शुभ फळ देणारे मानले जाते. या 4 महिन्यात दान करणे जीवन संरक्षण आरोग्यासाठी फायदेशीर असते. तसेच या काळात पितरांसाठी पिंडदान करणे अति उत्तम मानले जाते. पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. तसेच या महिन्यात केलेली कोणतीही उपासना किंवा साधना लवकर फळप्राप्ती होते. चातुर्मासाच्या या 4 महिन्यात तुम्ही गायत्री मंत्राचा कमीत कमी रोज 1 माळ तरी अवश्य जप करा. 4 महिने दररोज पुरुष सूक्त दिवसातून एकदा तरी वाचा किंवा श्रवण करा. गुरुचरित्रातील 14वा अध्याय हा तुम्ही रोज वाचू शकता. हा खूप प्रभावशाली आहे. चातुर्मासामध्ये भगवान विष्णू योगनिद्रेत जातात. या दिवसात त्यांची पूजा आराधना करणे अतिशय शुभ मानले जाते. तसेच दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावयाचा आहे. त्यामुळे आपल्या घरातील वातावरण हे प्रसन्न होते. चातुर्मासामध्ये येणारा श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा अर्चना केली जाते. हा श्रावण महिना भगवान शिवशंकराला अतिशय प्रिय आहे आणि भक्त खऱ्या मनाने भगवान शिवशंकराची, विष्णूंची पूजा करतो आणि त्यांच्या आयुष्यातील सगळे संकट, अडचणी हे कायमचे दूर होतात. चातुर्मासात तपश्चर्या आणि भक्ती अवस्थेत राहून दररोज सत्यनारायणाची कथा आणि जप किंवा श्रवण करणे अत्यंत शुभ मानले जाते. तसेच या महिन्यात सूर्योदयापूर्वी उठून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी. तसेच दररोज श्री विष्णू सहस्त्रनाम, कनकधारा स्तोत्राचे देखील पाठ करू शकता तुम्ही.
चातुर्मासात 4 महिन्यात दररोज भगवद्गीतेतील एक अध्याय देखील तुम्ही वाचू शकता किंवा श्रवण करू शकता. स्वामीचरित्र सारामृतातील क्रमशः 3 अध्याय आणि 7 माळी जप हा तुम्ही अवश्य करा. चातुर्मासात दररोज जवळच्या परिसरातील असलेल्या एखाद्या मंदिरात रोज तुम्हाला प्रदक्षिणा घालावायची आहे. हे खूप छोटासा म्हणजे साधा नियम आहे. तुम्ही मंदिरात प्रदक्षिणा घालू शकता. तसेच या 4 महिन्यात दररोज तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीवर 11, 21 किंवा 108 बेलपत्र अर्पण करा. तसेच महादेवाच्या पिंडीवर पांढरे फूल अर्पण करावे हा सुद्धा नियम तुम्ही करू शकता. तर हा नियम तुम्ही नित्य नियमाने केल्यास भगवान शिवशंकराची कृपा ही तुमच्यावर अवश्य राहते. या महिन्यात दररोज आपल्या देवघरात तुपाचा दिवा अवश्य लावा. 4 महिने दररोज घरातील देवांना नैवेद्य दाखवा. तसेच गाईला सुद्धा घास द्या. 4 महिने दररोज विद्यार्थ्यांनी गणपती अथर्व शीर्षाचे पठण करावयाचे आहे. चातुर्मासात उपवास, जप, पवित्र नद्यांमध्ये स्नान, दान, भोजन करणे हे अत्यंत फलदायी मानले जाते. या महिन्यात धार्मिक कार्य केल्याने विशेष फलप्राप्ती होते आणि भगवान श्रीहरी विष्णूची कृपा आपल्यावरती सदैव राहते. या महिन्यात दररोज श्रीकृष्णाला आणि भगवान श्रीहरी विष्णूला तुळस अर्पण करावयाचे आहे. चातुर्मासातील प्रत्येक शुक्रवारी श्रीसूक्ताचे 11 वेळा तरी तुम्ही पठण करावयाचे आहे. या महिन्यात बेलाच्या झाडाखाली दररोज संध्याकाळी अवश्य दिवा लावा. बेलपत्राचे झाड हे महादेवाचे रूप आहे म्हणून त्यांची अवश्य पूजा करा. अशा प्रकारे उपासना केल्यास आपल्याला शुभफळ नक्की प्राप्त होते. चातुर्मासात एकाच वेळी म्हणजे एक वेळच जेवण करणे हे देखील उत्तम मानले जाते. तुम्ही जेवढे सात्विक आहार कराल तेवढे चांगले आहे. श्रावणात भाजीपाला, भाद्रपदात दही, अश्विनमध्ये दूध आणि कार्तिक महिन्यात डाळीचा त्याग करावा. या काळात शक्यतो पाण्याचा वापर जास्तीत जास्त करावा. शक्य तितके मन भगवंतामध्ये गुंतवावे, उपासना करावी, नामस्मरण करावं. श्रीकृष्णाच्या मूर्तीवर, फोटोवर किंवा जे काही तुमच्याकडे जे रूप आहे त्या फोटोवर तुम्ही भगवान विष्णूचं जर असेल फोटो किंवा श्रीकृष्णाचा असेल किंवा विठ्ठलाचा फोटो असेल त्यावर दररोज पारिजातकाची फुले अर्पण करा. अशा पद्धतीने तुमच्याकडून 4 महिन्यामध्ये 1,00,000 पारिजातकाची फुले तुम्ही अर्पण केली पाहिजे. श्रीहरी विष्णूंना तुळशी अर्पण करा. म्हणजेच 1,00,000 तुळशीची पाने तुम्ही या 4 महिन्याच्या काळात अर्पण करा असा तुम्ही संकल्प करू शकता. त्याचबरोबर हे 4 महिने तुम्ही दुर्गा सप्तशतीचा दररोज पाठ करू शकता. आपल्या कुलदेवीची सेवा करा. आपल्या कुलदेवीची सेवा केलेली निष्फळ जात नाही, काहीतरी आपल्याला फळ देऊनच जातं. याचबरोबर गुरुचरित्राचे पारायण करू शकता. संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करू शकता. नवनाथ पारायण करू शकता. शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण देखील तुम्ही करू शकता. शिवलीलामृत जो 11वा अध्याय आहे याचे सुद्धा तुम्ही दररोज पठण किंवा वाचन करू शकता. त्याचबरोबर श्री गणेशांना दुर्वा वाहू शकता. आता 1,00,000 दुर्वा तुम्ही या 4 महिन्यात तुम्ही बाप्पांना वाहू शकता. 4 महिन्याच्या काळामध्ये तुम्ही हे संकल्पयुक्त देखील सेवा करू शकता. आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत महादेवाला या 4 महिन्यांमध्ये 1,00,000 पांढरे फूल अर्पण करा. म्हणजेच रोज काही असं ठरवलं नाही की रोज 2,000 असं काही नाही. रोज म्हणजे या 4 महिन्यामध्ये 1,00,000 फुलं जी आहेत ती मोजून शिवलिंगाला तुम्ही अर्पण करू शकता. बरेच जण कांदा, लसूण, वांगी हे 4 महिने सोडतात आणि कांदा, लसूण न टाकता जे काही पदार्थ बनवता येतात तर ते पदार्थ बनवून तुम्ही खाऊ शकता. भाज्या, वरण यामध्ये कांदा, लसूणचा वापर करू नये. त्याशिवाय जेवण म्हणजे कांदा लसणाच्या विरहित जेवण तुम्ही बनवा आणि ते तुम्ही या 4 महिन्यामध्ये खा. याशिवाय या चातुर्मासात तुम्ही दानधर्म भरपूर करा. आपल्या पितरांच्या नावे दानधर्म करा. तुम्ही बघा या 4 महिन्यामध्ये एखादा गरजू व्यक्तीला किंवा एखाद्या मंदिरामध्ये रोजच्या रोज तुम्ही शिधा वाटप करा. तसेच या चातुर्मासामध्ये बाळकृष्णाला जर तुम्ही तुळशीपत्र किंवा मंजुळा अर्पण केली तर म्हणजे तुम्ही बाळकृष्णाला तुळशीपत्र किंवा मंजुळा अर्पण करू शकता. गुरुवारी किंवा बुधवारी या सेवेला जी
तुम्ही सुरुवात करू शकता. चातुर्मासाला कोणत्याही दिवसापासून तुम्ही कोणत्याही व्रताला सुरुवात करू शकता. कारण हे 4 महिने हे खूप उत्तम आहेत आणि हे 4 महिने भगवान श्रीहरी विष्णूंची सर्वात प्रभावी सेवा म्हणजेच विष्णू सहस्त्रनाम दररोज तुम्ही पठण करू शकता किंवा विष्णू सहस्त्रनामावली म्हणत तुम्ही आपल्या देवघरातील बाळकृष्णाची मूर्ती जी आहे तिला तुळशी अर्पण करू शकता, तुळशीपत्र अर्पण करू शकता, पिवळी फुलं जी आहेत ती देखील तुम्ही अर्पण करू शकता. याचबरोबर तुम्हाला जे काही पारायण करण्याची इच्छा असेल, काही स्तोत्र पठण करायची इच्छा असेल तरी देखील तुम्ही करू शकता. तुमच्या म्हणजे जीवनामध्ये बऱ्याचशा अडचणी असतात, त्या अडचणींवर मात करण्यासाठी चातुर्मासामध्ये तुम्ही संकल्प करून 4ही महिने तुम्ही सेवा करू शकता. आता हा संकल्प तुम्ही आषाढी एकादशीला घेण्यात नाही आला तरी काही हरकत नाही. तुम्ही कोणत्याही दिवशी तो संकल्प करू शकता आणि आपल्या सेवेचा प्रारंभ करू शकता. याचबरोबर या महिन्यामध्ये जे व्रत, उपास, सेवा केली आहे तर त्या करण्याला जितकं महत्त्व आहे त्यामुळे या सेवा, उपाय तुम्ही अवश्य करा. शुभकार्य तुमच्या घरामध्ये होईल. चातुर्मासामध्ये जे काही महिन्यामध्ये मुंजही केली जात नाही किंवा लग्न केले जात नाहीत, पण यज्ञ किंवा गृहप्रवेश असेल, एखाद्याने घर बांधले असेल, वास्तुशांती असेल तर ते तुम्ही करू नका. कारण या महिन्यामध्ये अशा गोष्टी ह्या निषेध आहेत, आपण हे करू शकत नाही. अशा प्रकारे चातुर्मासाला काही नियम आहेत आणि या नियमाचे जर आपण पालन केले तर आपले आरोग्य हे सुधारते, मानसिक शांतता लाभते, जी काही मानसिक पीडा असेल ते नाहीशी होते, आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात, सर्व पापांचा नाश होतो आणि आपले मानसिकता ही दृढ म्हणजे मानसिकता चांगली राहते, आपली पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात. त्याचबरोबर चातुर्मासात 4 महिने या प्रकारांच्या नियमांचे जर पालन केले तर भगवान विष्णू आणि शिव यांची कृपा प्राप्त होते, जीवनात आनंद प्राप्त होतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.